नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर या दिवशी लागणाऱ्या आणि जे भारतात दिसणार आहे या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत। चंद्रग्रहण म्हणजे काय, चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत, पूर्ण जगात हे चंद्रग्रहण किती वेळेपर्यंत दिसणार आहे, त्याचप्रमाणे गर्भवतीने हे पाळायचे की नाही आणि याचा सूतक काळ लागणार आहे का, सूतक काळ हा कधीपासून लागणार आहे आणि कशा प्रकारे हे चंद्रग्रहण आपल्याला पाळायचंय, ही सगळी माहिती धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। हे यावर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण आहे, व्हॅलिड ग्रहण आहे, म्हणजे हे दिसणार आहे आणि पूर्ण जगातल्या 77% लोकांना म्हणजे जवळजवळ 7 अरब लोकांना हे ग्रहण पूर्णपणे पाहता येणार आहे। 7 सप्टेंबरचं यावर्षीचं हे दुसरं चंद्रग्रहण आहे आणि हे भारतामधून दिसणार आहे। हे चंद्रग्रहण रविवारी म्हणजे या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आपल्या इथे दिसणार आहे। या दिवशी चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे, यालाच ब्लड मून असं देखील संबोधलं जातं। या चंद्रग्रहणाचा सूतक काळ मान्य होणार आहे, पण तो कशा पद्धतीने गर्भवतींनी पाळायचा हे देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे धार्मिक कार्यावर या खगोलीय घटनेचा प्रभाव पडणार आहे। आता 2025चं पहिलं जे चंद्रग्रहण होतं 14 मार्चला होळी दिवशीचं, ते भारतातून दिसलं नव्हतं। आता हे चंद्रग्रहण भारतात मान्य होणार आहे, भारतात दिसणार आहे, म्हणून भारतासह जिथं जिथं हे दिसणार आहे त्या सगळ्या देशांमध्ये या चंद्रग्रहणाची उत्सुकता लागलेली आहे। ग्रहण या खरं तर खगोलीय घटना आहे, त्याचप्रमाणे चंद्रग्रहण ही सुद्धा। जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि या सावलीमुळे चंद्र अंशतः किंवा पूर्णतः झाकला जातो, या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात। आता हे जे ग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे। 7 सप्टेंबरला जे चंद्रग्रहण दिसणार आहे ती खगोल प्रेमींसाठी खरंच एक रोमांचकारक घटना आहे। आता आपण या ग्रहणाच्या अचूक वेळा आणि सूतक काळाची वेळ बघूया। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेळा तुम्हाला बघायला मिळतात, परंतु घाबरून जायचं कारण नाही, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ही माहिती दिली जाते। जसं की चंद्रग्रहणाचा स्पर्श, मध्य, मोक्ष, भारतामध्ये सुरुवात आणि भारतामध्ये शेवट, तसेच पूर्ण जगातली सुरुवात आणि जगामध्ये या ग्रहणाचा शेवट कधी होणार आहे, कुठल्या देशातून हे ग्रहण कधी संपणार आहे, अशा पद्धतीने झोन्स प्रमाणे हे सांगितलं जातं। मला बरेच कमेंट्स येतात की वेगवेगळ्या देशातून हा व्हिडिओ बघितला जातो आणि कमेंट्स येतात की आमच्या देशामध्ये हा ग्रहण काळ कधीपासून चालू होणार आहे काय, अशा पद्धतीचा प्रत्येक वेळा आम्हाला इथे सांगणं शक्य नाही। परंतु द्रिकपंचांग या वेबसाईटवर जर तुम्ही गेला आणि तुमचं लोकेशन टाकलं, तुमच्या शहराचं नाव टाकलं, तर तिथे एक्झॅक्ट तुमच्या ग्रहण काळाची वेळ देखील दिसते। त्यामुळे तुम्ही बाहेर देशातून हा व्हिडिओ बघत असाल तर द्रिकपंचांग या वेबसाईटवर जाऊ शकता। हे पेड प्रमोशन किंवा कोणी मला द्रिकपंचांगाचं नाव घेण्यासाठी पे नाही केलेलं, मला जी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे। चला तर मग भारतातल्या वेळा बघूया। जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण दिसतं, तर हेच अगदी सिंपल करण्यासाठी भारतामधून कधी दिसणार आहे आणि भारतातली याची वेळ काय आहे या व्हिडिओमध्ये हे मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। हे ग्रहण 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी रात्री 9:57 सुरू होणार आहे आणि 12 वाजल्यानंतर 8 तारीख लागते, म्हणून 8 तारखेच्या मध्यरात्री 1:27 हे ग्रहण आपल्या इथे संपणार आहे। म्हणजेच काय, तर हे ग्रहण 9:57 7 सप्टेंबरला रात्री ते मध्यरात्री 8 सप्टेंबर 1:27 हे ग्रहण आपल्याकडे आहे। आता तुमच्या मनातला प्रश्न, सूतक काळ कधी लागतो, तर हा सूतक काळ जो आहे हा रविवारी म्हणजे 7 सप्टेंबरला दुपारी 12:37 पासून चालू होणार आहे, ते मोक्ष काळापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे 8 सप्टेंबर मध्यरात्री 1:27 हा सूतक काळ आणि सूतक वेळ पाळायचा आहे। परंतु आजारी माणसं, वृद्ध, गर्भवती आणि लहान मुले यांच्यासाठी हे ग्रहण, या ग्रहणाची जी सूतक वेळ आहे ही 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी सायंकाळी 5:15 चालू होईल, ते मोक्ष काळापर्यंत म्हणजे ग्रहण सुटेपर्यंत मध्यरात्री 1:27 असणार आहे। आता आपण बघूया हे ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे। हे ग्रहण भारतात तर दिसणारच आहे, परंतु त्याचप्रमाणे हे ग्रहण इतर देशांमध्ये, जसं की हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे, ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपमध्ये दिसणार आहे, न्यूझीलंड, पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे। आता या सगळ्या वेळा ज्या आहेत या मी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेल्या आहेत, परंतु गर्भवती किंवा इतर कुणीही ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर, तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल
असा विचार करू नये, कारण ग्रहण ही एक शास्त्रीय खगोलीय घटना आहे. पूर्वी चंद्राला किंवा सूर्याला राहूकेतूने गिळलं आहे, म्हणून अचानक अंधार पडलाय किंवा अचानक चंद्र सूर्य गायब झालाय, अशा पद्धतीची धारणा होती आणि त्याचा विपरीत परिणाम होतो असं मानलं जाईल. परंतु आता आपल्याला माहिती आहे की ही एक खगोलीय घटना आहे आणि कशामुळे होते. त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भातल्या बाळावर, गर्भवती असाल तर याच्यात काही विपरीत परिणाम होईल, चुकून काही गोष्टी घडल्या तर असं विपरीत होईल, हे मनातून काढून टाका. गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही. मला माहिती आहे माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार नाही, परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका. अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या, नाही पाळल्या, जसं की गर्भवतीनं लघवीला जाणं, खाणं पिणं, या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या, बराच काळ तुम्ही पाणी नाही प्यायलात, अन्न नाही खाल्लात तर डिहायड्रेशन होऊ शकतो, बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळावं, त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या काही केल्याचं समाधान मिळावं, यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे पठण पाठन करायचे असतात, जप ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करू शकता. तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्वशीर्ष, हनुमान चालिसा, देवीचे स्तोत्र, अशा पद्धतीचे स्तोत्र म्हणू शकता. परंतु अगदी स्ट्रिक्टली एका जागी बसून राहायचं, कुठे जायचं नाही, आडी टाकून बसायचं नाही, चाकूसुरी वापरायची नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया करू नका. ही सगळी माहिती ही मी फक्त तुमच्या नॉलेजसाठी दिलेली आहे, त्यामुळे याने घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आणि इतर देशातून तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेन मुख्य देशातून हे ग्रहण किती वाजता त्यांच्या वेळेप्रमाणे दिसणार आहे हे सांगण्याचा. आतासाठी इतकंच. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, नातेवाईकांबरोबर तसेच मित्रमैत्रिणींबरोबर ही माहिती तुमच्या व्हॉट्सॲपद्वारे शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.